जे लोक म्हणतात आमच्याकडे वेळच नाही, त्या प्रत्येक स्त्री पुरुषासाठी हा व्हिडिओ. 12 तासाचा प्रवास 4 तासावर आला तरी माणूस म्हणतो वेळच नाही. 12 माणसांचं कुटुंब 2 माणसांवर आलं तरी माणूस म्हणतो वेळच नाही. 4 आठवड्यांनी मिळणारा निरोप आता 4 सेकंदात पोचू लागला तरी माणूस म्हणतो वेळच नाही. घरात वर खाली जाणारा वेळ आणि श्रम लिफ्टनं 1 सेकंदावर आणला तरी माणूस म्हणतो वेळच नाही. कधी दूरच्या माणसाचा चेहरा पाहण्यासाठी 6-6 महिने लागायचे, आता फक्त एका व्हिडिओ कॉलवर माणसाला पाहता येतं तरी माणूस म्हणतो वेळच नाही. बँकेच्या रांगेत तासनतास उभं राहायचो, आता मोबाईलवर काही सेकंदात व्यवहार करतो तरी माणूस म्हणतो वेळच नाही. काही आठवड्यांचा कालावधी आरोग्यासाठी तपासण्यासाठी लागायचा, आता तो काही तासांवर आला तरी माणूस म्हणतो वेळच नाही. ॲक्टिवा चालवताना एका हातात हँडल आणि दुसऱ्या हातात मोबाईल, कारण थांबून बोलायला वेळच नाही. ट्रॅफिक जाम झाला की 2-2 लेन ओलांडून 3री लेन आम्ही तयार करतो, कारण वेळच नाही. वेळ नाही आईवडिलांना फोन करायला, वेळ नाही निसर्गात रमायला, वेळ नाही आपल्यासाठी जगायला, पण वेळ आहे IPLसाठी, वेळ आहे नेटफ्लिक्सिंगसाठी, वेळ आहे चटरपटर रीलसाठी, वेळ आहे राजकारणावर भरपूर निष्फळ चर्चा करण्यासाठी, पण स्वतःसाठी मात्र नाही. जग सोपं झालं, गती वाढली, तंत्रज्ञान जवळ आलं, अंतर संपलं, सोयी वाढल्या, संधी वाढल्या, पण माणूस वेळ नाही म्हणून स्वतःपासून दूर गेला. शांत बसून स्वतःशी बोलायला, स्वतःशी समजून घ्यायला किंवा फक्त काही क्षण विखळ असायला वेळ नाही. ग्रंथांचं वाचन करायला वेळ नाही, त्याचं चिंतन मनन करायला मंदिरात जाऊन देवदर्शन करायला आणि देवाचं नाव घ्यायला सुद्धा वेळ नाही. आणि एक दिवस वेळ निघून जाते आणि शेवटच्या क्षणी कळतं वेळ होता, पण आपण वेळ नाही म्हणून जगायला विसरलो होतो. म्हणून आजच ठरवा, स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा, नात्यांसाठी थोडा वेळ देऊन बघा, मनासाठी, शांतीसाठी, आत्म्याच्या गाभ्यासाठी थोडं जगून घ्या. कारण वेळ नाही हे सत्य नाही, हे फक्त एक कारण आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.